माऊली, ही साधू वाण्याची कथा पाहताना एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली की त्याच्या घरी तुझ्यासारखे कोणीतरी अधिकारी मोठी व्यक्ती नव्हती म्हणून त्याच्यावर चांगले संस्कार झाले नसावेत। याच साधू वाण्याला भगवान श्री विष्णू योग्य मार्ग दाखवू पाहत होते तरी त्याला शहाणपण सुचत नव्हतं। हे बघा, तो चोर महालातून याच दिशेला आलाय, म्हणजे नक्कीच तो ह्याच बाजारपेठेत असणार। प्रत्येक ठिकाणी चौकशी करा, सगळ्या जागा पिंजून काढा, प्रत्येक व्यापाऱ्याची झडती घ्या। काहीही झालं तरी महाराणींचे दागिने हे सापडलेच पाहिजेत। जा, निघा। तिकडे व्यवस्थित शोधून घ्या। काय झालं, कोणी सापडला? नाही महाराज। रोग शोधा, निघा। बोला महोदय, काय हवे होते आपल्याला? मला रेशमी वस्त्र हवे आहे। होय, अस्सल रेशमी, पण संपूर्ण ताक घ्यावा लागेल। 15 मुद्रांचा एक। मला त्या 2-3 रंगामध्ये आहे ना, त्यातले मला रेशमी वस्त्र पाहिजे। बरं, देतो। हे धान्य कसे दिले? 10 मुद्रांची एक गोण देऊ? अरे बरोबर आहे, पण मला जरा खात्री करायची होती आत येऊन। खात्री? आम्ही काय तुम्हाला असे तसे व्यापारी वाटलो का खात्री करून घ्यायला? हा, तसे नाही, हा, पण ग्राहकाला संपूर्ण अधिकार आहे ना जिन्नस तपासून घ्यायचा। बरोबर आहे। प्रज्ञावंत, पहा यांना काय हवे नको ते। मी जरा जाऊन येतो। तुम्ही धान्य बघा, मी वस्त्रे काढून देतो। महोदय, माझी रेशमी वस्त्र काढून ठेवा, मला एक जिन्नस घेऊन यायची आहे, तोपर्यंत मी घेऊन येतो ती जिन्नस। बरं, या तुम्ही। इथे कुणी संशयास्पद व्यक्ती आली होती का? अहो, आमचा व्यापार येथे चालतो, इथे कशाला कोण संशयास्पद व्यक्ती येणार आहे? तरी सुद्धा आम्हाला इथे झडती घ्यावी लागेल। झडती? अहो, आम्ही प्रतिष्ठित व्यापारी आहोत, अशी दुकानाची झडती घेणं म्हणजे? आम्हाला राजआज्ञेचे पालन हे करावेच लागेल, तुम्ही सहकार्य करावे। काय झालं? प्रधानजी, हे झडती घ्यायला नाही म्हणताय? असं हे बघा, महाराणींचे दागिने चोरीला गेले आणि ते शोधण्यासाठी आम्हाला जे काही करावे लागेल ना, ते आमच्यासाठी योग्यच असणार आहे। त्यामुळे आम्हाला सहकार्य करा। अहो, तुम्ही ऐकून तर घ्या। तुम्ही घ्या झडती। त्यात काहीही नाहीये। प्रधानजी, असं आता आमच्या लक्षात आलं की तुम्ही झडती करण्यासाठी नकार का देत होतात ते। अहो, आम्हास खरेच ठाऊक नाही, हार येथे कसा आला ते? ही जागा तुमची, इथले सर्व जिन्नस तुमचे, आणि तुम्हाच ठाऊक नाही महाराणींचा दागिना इथे कसा आला? अहो प्रधानजी, मी खरे सांगतो, हा हार इथे कसा आला आम्हास खरेच ठाऊक नाही। तुम्ही प्रतिष्ठित व्यापारी आहात ना? होय। तुम्हाला माहित नाही, तुमच्या सारख्या लोकांना ना शिक्षाच दिली पाहिजे। अहो, शिक्षा?
तुम्हाला ना महाराजांच्या समोर सादर केलं पाहिजे. चला यांना घेऊन चला दरबारात. अहो प्रधानजी, प्रधानजी, ऐकून चला. तर घ्या माझे. सध्या राजमहालात जे काही घडते आहे ते अत्यंत निंदनीय व चिंताजनक आहे. राणीच्या कक्षेतून दागिना चोरीला जातो. काहीही झाले तरी त्वरित हे प्रकरण सोडवावे. तो चोर पकडलाच गेला पाहिजे. महाराज, अहो आम्ही चोरी नाही केली महाराज. आम्ही नाही केलीच. महाराज, हे दोघे ठग उल्कापुरीहून आले आहेत. स्वतःला व्यापारी सांगतात, होय महाराज, आम्ही व्यापारीच आहोत. परंतु यांचा मुख्य व्यवसाय दुसऱ्या राज्यात जाऊन चोऱ्या माऱ्या करणे हा आहे. नाही नाही महाराज, नाही. आपल्या महाराणीचा दागिना महाराज, हा दागिना यांच्याकडे सापडला महाराज. महाराज, महाराज हे खोटे बोलतायत महाराज. बस, एक शब्दही तोंडातून काढू नका. इतके तुमचे दुस्साहस, आमच्याच महालात येऊन आमच्याच राणीचा मौल्यवान दागिना चोरलात. महाराज, आम्ही नाही केली हो चोरी. घेऊन जा यांना कारागृहात आणि अशी शिक्षा करा की असला गुन्हा करण्याचे पुन्हा त्यांचे धाडस होणार नाही. महाराज, हे अट्टल गुन्हेगार तर आहेतच, म्हणूनच यांच्या घरी असलेले धन व द्रव्य तात्काळ राज्याच्या कोशात जमा करा आणि त्यांच्या घरावर सुद्धा जप्ती आणा. घेऊन जा या दोघांना. महाराज, महाराज, अहो असे करू नका. महाराज ऐका माझे. प्रधानजी, महाराज, महाराज ऐका आमचे. आम्ही चोरी नाही केली महाराज. अहो आम्ही काही नाही केले. आम्हाला काय येथे आणले आहे? प्रधानजी, आम्ही काही केलेलं नाही. प्रधानजी, एवढ्या मुंग्यांसारखे इथं खितपत पडाल ना, तेव्हा अक्कल येईल तुम्हाला. उद्याच सर्व राज्याला कळून चुकेल की राजद्रोह केल्यानंतर किती कठोर आणि गंभीर शिक्षा होते. नाही, आम्ही कोणत्याही प्रकारचा राजद्रोह केलेला नाही. आम्हाला माफ करा प्रधानजी, आम्हाला माफ करा. आम्ही चोरी नाही केलेली प्रधानजी. आम्ही सत्य कथन करीत आहोत. त्या प्रहरी आम्ही व्यापारात गुंतलेलो होतो आणि एक संशयित ग्राहक आला. आम्हाला खात्री आहे त्यानेच हे कृत्य केले असणार. विश्वास ठेवा आमच्यावर. तुमच्यावरती विश्वास ठेव. होय. एवढा मुद्देमाल सापडला तुमच्याकडे पुरावा म्हणून. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्यावरती आळ घेता, ते काही नाही. तुम्हाला शिक्षा ही होणारच. प्रधानजी, प्रधानजी, आम्ही पाया पडतो आम्हाला इथे सोडून कुठे जाताय तुम्ही? असे करू नका प्रधानजी. सगळी मालमत्ता जप्त करा. चांगली चादल घडली पाहिजे या दुष्ट लोकांना. हे त्या व्यापारी साधूवाण्याचं घर आहे ना? असला आला व्यापारी, अट्टल चोर आहे, चोर. माझे पिताश्री चोर नाहीयेत. त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. तुमचा भ्रम झालाय. माझा भ्रम निश्चितच झालेला नाही, पण त्या दोघांनी तुम्हाला फसवलं आहे हे मात्र निश्चित. आणि इतका हुशार तो साधुवानी, त्यांना आपल्या वाममार्गात सहभागी करून घेण्यासाठी जावंही आपल्यासारखाच शोधून काढलं. लोकांना ना मृत्यूदंड दिला पाहिजे खरं तर. नाही नाही, असे बोलू नका. माझे पती असे नाहीत. स्वच्छ मनाचे आहेत ते. तुम्ही त्यांची आणि आमची एकदा भेट करून द्या. हे कदापि शक्य नाही. माझ्या पिताश्रींना जर कळलं ना की तुम्ही आम्हाला अशी वागणूक देत आहात, तर तुम्हाला सोडणार नाहीत ते. यासाठी त्यांना तुरुंगातून निर्दोषून बाहेर यावं लागेल, आणि ते या जन्मात तरी शक्य नाही. अतिशय उत्तम झाले महाशय. ह्या उद्दाम मुजोर साधूवाण्याला ही शिक्षा झाली पाहिजे. मी सांगतो ना, त्याचे उपद्व्याप, सतत विश्वासघात करायचा, स्वतःचा व्यापार वाढावा म्हणून बाजारातील ठेकेदारांना फितवायचा, मित्र म्हणून तर नाव टाकले मी त्याचे. कुत्रे देखील हाल खाणार नाही अशी शिक्षा करा ह्याला. खरं तर तुम्ही आमच्या महाराजांचे आभारच मानायला हवे. त्या दोघांसोबत तुम्हालाही तुरुंगवास भोगावा लागला ना. सैनिक, वास्तू ताब्यात घ्या.
जाऊ नको. ऐका ना. माझं घर. ते बघ तिकडे. आई, या मंदिरात आजची रात्र काढूया. तुझ्या बापानं एवढ्या लोकांना फसवलं, त्याची फळं भोगायची पाळी आहे. भोगा, कर्माची फळं भोगा. प्रभू, काही वेळा मला तुमच्या लीला समजतच नाहीत. काय झाले मुनी? प्रभू, अहो तुम्हाला साधूवण्याला शासन करायचे होते. ह्या दोघींचा त्यात काय दोष? दोष ही एक संभ्रमात टाकणारी संकल्पना आहे. म्हटलं तर दोष कुणाचाही नाही, म्हटलं तर खेळ प्राक्तनाचा, नशिबाचा. दुर्दैवाने या दोघींच्याही नकळत दोघींनी साधूवाण्याच्या पापात आपला वाटा उचलला. तो कसा? सहचारिणी या नात्याने यांनी जे धन उपभोगले ते साधूवाण्याने योग्य मार्गाने कमावले नव्हते. त्यामुळे यांना शासन होणे हेच योग्य आहे. पुत्री, कोण आहेस तू? इथे काय करत आहेस? काय सांगायचं, माझे पिताश्री मोठे व्यापारी, त्यांच्यावर चोरीचा आणि राजद्रोहाचा आरोप करून त्यांना तुरुंगात टाकले आणि आमच्याकडून आमचे घर, जमीन सगळे हिरावून घेतले. त्यांच्यावरील आरोप? नाही नाही, खोटा आहे. माझे पिताश्री असे नाही वागू शकत. परंतु जर ते तसे असेल तर ते तुरुंगात कसे? आणि तुम्ही या इथे अशा आपल्या आप्त स्वकीयांच्या दुष्कृत्यांचे भोग आपल्याला भोगावेच लागतील. अशी निराश नको होऊस पुत्री. हे तुझ्या नशिबाचे भोग आहेत, ते तुला भोगावेच लागणार आहे. हे तुझं प्राक्तन आहे, याच्यातून तुला जावंच लागणार आहे. नव्याने प्रारंभ कर जीवनाचा. हे घे. याचे मी काय करू? भिक्षा माग. जे देतील ते घे. यातूनच तुझ्या नशिबाचे द्वार उघडतील.
कला? हा, अगं ही झोळी. काल एक वृद्धाचार्य आले होते, तेही झोळी देऊन गेले. म्हणाले भिक्षा माग, त्यातनच मार्ग सापडे. परंतु असे कसे? मला काय वाटते, आपण एकदा महाराजांशी जाऊन बोलूया, त्यांना सगळं सत्य सांगूया. ते आपलं नक्कीच ऐकतील. महाराज आपलं नाही ऐकणार. आता मार्ग एकच, जो त्या वृद्ध आचार्यांनी सांगितला. परंतु आई, आजवर ज्यांना आपण मदत केली, ज्यांना धान्य देऊन जगवलं, त्यांच्याच दारात जाऊन भिक्षा मागायची? तुला लाज वाटत असेल तर मी जाते. हे माझे भोग आहेत, ते मला भोगावेच लागतील. आई नको, थांब. या कर्माची जरी मला लाज वाटत असली तरी या कर्मासाठी तुला जायला सांगणे इतकी निलाजरी नाहीये तुझी मुलगी. तू काळजी नको करूस. आण ती झोळी इकडे. कुणी आहे का? ताई, ताई खायला द्या काहीतरी. अगं बाई काय नाहीये. थोडस द्या. नाही गं बाई. अहो भिक्षा तरी द्या. नाही गं बाई, जा ना बाई तू. नाही काय नाही. मावशी, थोडं पाणी मिळेल का? नाही बाई पाणी. हा, ऊन झळभरच हवंय फक्त. नाही पाणी, जा म्हटलंय ना तुला. जा लागली मावशी. ओम केशवाय महा, ओम गोविंदाय महा, ओम भास्कराय महा, ओम केशवाय महा. ताई, ताई, ओम गोविंदाय महा. नियती जे चक्र फिरवते त्याबद्दल आपल्याला अनेकदा प्रश्न पडतात. आता या क्षणाला सारं कुशल मंगल होतं आणि दुसऱ्या क्षणी आभाळ फाटावं अशी परिस्थिती निर्माण होते. हे सारे आपल्या पाप पुण्याचे जमा खर्च होत असतात. त्यानुसार आपल्याला फळ मिळत असतं. जसं लीलावती आणि कलावती यांच्या साधनेमुळे साधुवाणी आणि प्रज्ञावंत यांना मिळणार आहे, ते बघू पुढील भागात. तोवर उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.